नमस्कार मित्रांनो, आईला हे नमस्कार म्हणल्यावर लस सुशिक्षित वाटत आहे हो. त्यापेक्षा आपलं हेच बरं आहे गावठी. रामराम मंडळी, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला असं वाटलंच असेल एवढ्या गर्दीमध्ये कुठं चाललाय, तर झालं असं भावानो, आज आहे 26 फेब्रुवारी. तुम्ही मला म्हणाल 26 फेब्रुवारीला एवढं स्पेशल काय? तेवढ्याच गाण्याला त्याच्या मित्रांनी आवाज दिला. गाण्याची जेव्हा माझ्याकडे नजर गेल्यावर मला त्यांनी नमस्कार घातला. मला त्यांनी पाहिल्यावर ढुंगणाला पाय लावून पळून गेला. जाऊ द्या मरू द्या, मी कुठे त्याच्या नादी लागत बसू. आम्हाला मंदिरात दर्शनाला जायचं होतं. आम्ही नदीवर आलो हात पाय धुवायला. तुम्हाला हा नक्कीच प्रश्न पडला असेल, नेमकी नदी कुठली? तर बरं का भावानो, या ठिकाणी दोन नद्या एकत्र मिळाल्या. विशेष म्हणजे दोन नद्यांचं पाणी तुम्हाला एकत्र वाहताना दिसणार नाही. मी इकडे तुमच्याशी बोलायच्या नादी लागलो, माझे पोरं गेले ना मंदिराकडे निघून. हा भाऊ काय एकटाच बडबड करत होता, मला काय त्याची गंमत समजा. मी जेव्हा मंदिरांच्या पायऱ्याजवळ आलो, संपत चव्हाण नवरा बायकोच्या मस्त पैकी गप्पा टप्पा चालू होत्या. संपत चव्हाणच्या बाजूला पाहुणे मंडळी बसली होती. जगन चव्हाणला असं वाटलं आता आपलं दर्शन लवकर होणार आहे. त्याला आनंद गगनात मावाना. मी मंदिरात जाऊन महादेवाचं दर्शन घेतलं, बाहेर आलो. बाहेर आल्यावर माझी नजर मंदिराच्या कळसाकडे गेली. मंदिराचं बांधकाम हे पूर्ण दगडांनी बनवलेलं आहे. तुम्हाला जर या ठिकाणी यायचं असेल, आयगाव मधून आल्यानंतर जोगलटिंबी गावालगत कमान लागते. कमानीतून सरळ आल्यावर तुम्हाला संगमेश्वर मंदिर लागतं. या वर्षी समोरचा दरवाजा बंद करून भाविकांना महादेवाचं दर्शन घेण्यासाठी मागचा दरवाजा खुला करून दिला होता. आम्ही तर दुपारी 2:30ला दर्शनाला आल्यामुळं मंदिराजवळ काही लय गर्दी नव्हती. इथं उन्हाचा तडाखा कमी नव्हता. मंदिराच्या अवतीभोवती झाडं असल्यामुळे एकदम गार लागत होतं. खुर्चीवर सफारी घालून जे भाऊ बसले होते त्यांची नजर फक्त माझ्याकडेच होती. मी आपलं इकडे तिकडे पाहिलं, पण माझे पोरं काय मला दिसाना. मी आपलं पळत पळत इकडे रसवंती चालू तिकडे आलो. माझे पोरं तिथंच रसावाल्याचा रस काढता काढता पार घाम निघाला होता. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा काय वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.